हा जो ब्लाऊज दिसतोय तुम्हाला याची फिटिंग पहा, एकदम परफेक्ट अशी सरळ नाही आहे, कारण की जसा शरीराचा आकार असतो तशी थोडीफार फिरते किंवा शिलाईमध्ये थोडं एक्स्ट्रा कमी जास्त होऊ शकतं. पण कधी कधी काहींचं काय होतं, खूप हे इकडं जातं आहे, मग इकडून इकडं फिटिंग येते, इथं जास्त सुटलं इथं कमी सुटलं असं नाही दिसत आहे. एकदम परफेक्ट आहे असं म्हणणार नाही मी, पण ना जसं आहे तसं दाखवते तुम्हाला. पण ही जी साईडची मार्जिन आहे ही सरासरी एकसारखी सुटलेली आहे असं तरी मला वाटतं, जेणेकरून फिटिंग ही एकदम छान येते. तर ती फिटिंग जी आहे ना, आता मोंडा पण एकदम परफेक्ट असा आलेला आहे. तर ती फिटिंग एकसारखी काय येते, तर इथं जे मार्जिन सोडतो ना आपण, आता हे पहा, हे ब्लाऊज पाठीमागचा भाग आहे याचा, हा कटिंग करते मी. तर हे पहा, याचे मापं टाकलेले आहेत मी, आणि पुढं जे आपल्याला मार्जिन सोडायची ना ती एकसारखी पाहिजे. आता इथं मी बरोबर 1.5 इंचाचं मार्जिन घेतलं, इथं पण 1.5 इंच घेतलंय छातीमध्ये एक्स्ट्राचं, आणि खाली देखील 1.5 इंच घेतलंय. आणि स्लीव्ज कटिंग करताना पण दंड घेराच्या अर्ध टाकणार आणि नंतर 1.5 इंच टाकणार. असं केल्यानं बरोबर अशी जी तुमची फिटिंगची पट्टी आहे ना, तर ती सरळ निघते. दुसरं काहीच करायचं नसतं. थँक्यू.